माहीत जाणून घेतल्यास असे निदर्शनास आले सिरोंचा भारत संचार निगम लिमिटेडमध्ये काम करणारे कर्मचारी केवळ मात्र दोनच, तेही एकमेकांवर अवलंबून आहे। या ठिकाणी कर्मचारी वर्ग केवळ मात्र आहे। सदर कर्मचारी वर्ग फक्त डेली वेजेस म्हणून ठेवण्यात आले, कंत्राटदार पद्धतीने ठेवण्यात आलेले आहे असे माहिती प्राप्त करण्यात आलेले आहे। तसेच सूत्राकडून माहितीच्या आधारे माहिती घेण्यात आलेली आहे। कंत्राटदार रोजगार सध्या संपावर घेतलेले आहे। सतत 6 दिवसांपासून सिरोंचा येथे भारत संचार निगम लिमिटेड राम भरोश्यावर चालत आहे। कार्यालयात येथे बैठक दिली असता कोणतेही कर्मचारी या ठिकाणी आढळून आले नाहीये। तर ग्राहक याची मुलाखत याविषयी खंत व्यक्त करण्यात आली आहे। BSNL ऑफिस राम भरोश्यावर नेटवर्क बंद होऊन आजचा तिसरा दिवस आहे लगातार, आणि ऑफिसला भेट दिली असता ऑफिससुद्धा राम भरोश्यावर आहे। कर्मचारी इथं आढळलेले नाही व एक सुद्धा कर्मचारी इथं उपस्थित नसून एक प्रेक्षक आलेले आहे, त्याच्याशी आपण बोलतो। आपण कशासाठी आलो सर इथं? तर माझी सिम बंद होणार आहे सर, KYC करायला मी आलेलो आहो, पण ऑफिसमध्ये कोणी अजून कर्मचारी आलेले नाही आहे। आता वेळ झालेला आहे, 12 वाजलेले आहे, पण तरी पण अजूनपर्यंत आता त्यांच्या ऑफिसचा टाईम म्हणजे 12 वाजताचा का केव्हाचा हे आपल्याला माहीत नाही सर। आणि इथं आलं तर गेट खुला आहे आणि कोणी Gate खुला दिसत आहे, नाही। पण कोणी आहेच नाही इथं। आपण कुठच्याच? मी बोरमपल्ली बांगलीजवळ। आपण बोरमपल्लीवरून इथं नेटवर्क आपला सिम चालू आहे का नाही बघण्यासाठी आपण आले, आणि आपल्या आशा वर गेल्यासारखी दिसून राहिली आहे। आणि BSNL आपण पाहत आहोत एवढा मोठा टावर आपल्या सिरोंच्यामध्ये उभारला असून सेवा मात्र निष्काळजीपणावर चालत आहे। आज 3 दिवस होऊन नेटवर्क बंद आहे, अद्यापही कोणाला या नेटवर्कविषयी चिंता वाटत नाही आहे। एस मराठी न्यूज चॅनल, तालुका प्रतिनिधी विनोद नायडू, सिरोंचा। एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी विनोद नायडू, सिरोंचा।